खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात नारायण नावाचा एक वृद्ध राहायचा. त्याचं आयुष्य खूप कठीण गेलं होतं. लहानपणी आई वडील गेले, शिक्षण अपूर्ण राहिलं, कामधंदा लागेना आणि संसारातही सतत अडचणीच. गावातले लोक म्हणायचे, हा माणूस फार वाईट प्रारब्ध घेऊन जन्माला आलाय. पण नारायण एका गोष्टीवर ठाम होता. तो दररोज पहाटे उठून रामनामाचा जप करायचा. श्रीराम जय जय राम हाच त्याचा श्वास बनला होता. कुणी विचारलं, हे सर्व असूनही तू एवढा शांत कसा? तर तो म्हणायचा, प्रारब्ध बदलता येत नाही, पण त्यावर मात करता येते, रामनामाच्या जोरावर. हळूहळू लोक त्याच्या भोवती गोळा होऊ लागले. कोणी दुखी असेल, संकटात असेल तर नारायण काकांकडे जाई. त्यांचं रामनाम ऐकून लोकांच्या मनाला आधार मिळायचा. एक दिवस एक श्रीमंत व्यापारी गावात आला. त्याच्या आयुष्यातही खूप अडचणी होत्या. त्याने नारायण काकांना विचारलं, तुम्ही गरीब पण इतके समाधानी कसे? नारायण काकांनी उत्तर दिलं, राम जप म्हणजे अंतरंगाची संपत्ती. ही श्रीमंती प्रारब्धालाही नमवते. त्या व्यापाऱ्यानं देखील राम जप सुरू केला. काही वर्षात त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली. पण मुख्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज आलं. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रारब्ध म्हणजे भूतकाळाच्या कर्मांचं फळ, पण रामनाम म्हणजे वर्तमानाला देवाशी जोडलेला सेतू. हा सेतू इतका मजबूत असतो की ते प्रारब्धाचे वादळही पार करू शकतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.